पुण्याच्या एका प्रसिद्ध कन्याशाळेत 2 शिक्षिका काम करायच्या, अनामिका आणि प्राजक्ता. दोघीही आपल्या कामात पारंगत, विद्यार्थ्यांमधील लाडक्या, पण स्वभावाने अगदी वेगळ्या. अनामिका शांत, स्थिर आणि शब्द कमी पण अर्थपूर्ण बोलणारी, तर प्राजक्ता उत्साही, हसतमुख आणि प्रत्येक क्षणात रंग भरणारी. त्या दोघींची भेट शाळेच्या पहिल्याच दिवशी झाली, जेव्हा प्राजक्ता नव्याने नेमणूक झालेली शिक्षिका होती आणि अनामिकाने तिला वर्ग दाखवला. त्या क्षणापासून त्यांच्यात काहीतरी अनोखा संबंध तयार झाला. जणू काही दोघींच्या मनांच्या लहरी एकाच तालात वाजू लागल्या. दिवसेंदिवस त्या एकमेकींना ओळखायला लागल्या. गप्पा, चहा, स्टाफ रूममधले हसणे, वर्गानंतर विद्यार्थ्यांवर चर्चा, सगळ्यात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. अनामिका पूर्वी कधी कोणाशी एवढं मन मोकळं केलं नव्हतं, पण प्राजक्ताकडे ती सहज बोलू लागली. प्राजक्ता मात्र तिच्या शांत स्वभावात आकर्षण शोधत होती. तिचं विचारपूर्वक बोलणं, विद्यार्थ्यांप्रती तिचं ममत्व आणि तिच्या डोळ्यातलं गूढ तिला भुरळ घालत होतं. वेळ गेली, त्यांच्या जीवनात ऋतू बदलले, पण त्यांच्या नात्याची ऊब वाढतच गेली. एक दिवस शाळेतला एक कार्यक्रम संपल्यावर त्या दोघी एकत्र गच्चीवर बसल्या होत्या. चंद्र मंद उजळत होता आणि थंड वाऱ्याने केस उडत होते. प्राजक्ताने सहजच विचारलं, अनामिका, तुला कधी वाटलंय का की काही लोक भेटतात ते कायमच राहण्यासाठी? अनामिका थोडी हसली आणि म्हणाली, हो, काही वेळा नशीब आपल्याला असे लोक भेटवतो ज्यांच्यामुळे आपण स्वतःला समजतो. त्या क्षणी त्यांच्यात शब्द नव्हते, पण डोळ्यांत भावना होत्या. त्या क्षणाने दोघींना जाणवलं की त्यांचं नातं केवळ मैत्रीचं नाही, ते प्रेमाचं आहे. आत्म्याच्या स्तरावर जोडलेलं प्रेम. दिवसांनंतर त्यांना जाणवलं की हे नातं समाजाच्या चौकटीत बसणारं नाही, पण त्यांना फरक पडत नव्हता. त्या एकत्र शिकवत राहिल्या, एकत्र हसल्या, शाळेबाहेर फिरायला जाऊ लागल्या आणि त्यांचं एकत्र जगणं म्हणजे एक शांत सुंदर प्रवास बनला. एक दिवस अनामिकेच्या वडिलांचा अपघात झाला आणि ती खचली, पण प्राजक्ता तिच्या बाजूला होती. तिनं तिचं मन धरून ठेवलं. त्या दिवसानंतर अनामिकेला जाणवलं की प्रेम म्हणजे फक्त हसणं नाही, तर कठीण प्रसंगात हात धरणं आहे. वर्ष गेली, त्यांनी शाळा बदलली, पण एकमेकींचं आयुष्य एकमेकात गुंतलं. त्यांचं नातं इतकं गहिरं झालं की जगात काहीच ते तोडू शकत नव्हतं. लोक बोलायचे, काहींनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं, पण त्यांनी कधी उत्तर दिलं नाही, कारण त्यांचं उत्तर त्यांच्या एकत्र राहण्यात होतं. त्यांनी गावाबाहेर एक लहानसं घर घेतलं, जिथं त्यांनी बाग लावली. मुलींना शिकवण्यासाठी एक छोटं ट्युशन सुरू केलं आणि आयुष्य शांतपणे जगायला लागल्या. सकाळी दोघी एकत्र चहा घ्यायच्या, दुपारी विद्यार्थ्यांसोबत वर्ग घ्यायच्या आणि संध्याकाळी एकत्र चालायला जायच्या. एका दिवस प्राजक्ताने अनामिकेला म्हटलं, आपलं प्रेम कधी कोणाला सांगायला लागणार नाही, कारण आपण दोघी जाणतो एवढंच पुरेसं आहे. आणि अनामिकेनं तिचा हात धरून म्हणाली, हो, आपल्या प्रेमाला शब्द नकोत, ते नजरेत वसलेलं आहे. त्या दिवसापासून त्यांनी आपला प्रत्येक दिवस प्रेमाने जगायला सुरुवात केली. कधी पाऊस पडला की दोघी खिडकीतून पावसात भिजणाऱ्या झाडांकडे बघायच्या आणि शांतपणे एकमेकांकडे हसून बघायच्या. त्यांचं प्रेम बाहेरचं नव्हतं, ते आत्म्याचं होतं, जे वय, समाज, वेळ या सगळ्यांवर मात करतं. अनेक वर्षांनी जेव्हा त्यांच्या केसांवर पांढरे धागे आले, तेव्हा त्या अजूनही त्या जुन्या गच्चीवर बसायच्या, चहा घ्यायच्या आणि जुने दिवस आठवून हसायच्या. त्यांच्या शेजारी राहणारी मुलं त्यांना अनामिका मॅडम आणि प्राजक्ता मॅडम म्हणायची, पण त्यांच्यातली नाती फक्त शिक्षिकांची नव्हती, ती प्रेम, आदर आणि जीवाभावाची होती. आणि एक दिवस प्राजक्ता आजारी पडली. अनामिका तिची काळजी घेत होती, दिवस रात्र तिच्या जवळ बसून. शेवटच्या क्षणी प्राजक्तानं तिचा हात घट्ट धरून म्हटलं, आपण पुन्हा भेटू, दुसऱ्या जन्मातही. आणि अनामिकेच्या डोळ्यात अश्रू आले,
पण ओठांवर स्मित होतं. काही दिवसांनी जेव्हा शाळेत नवीन सत्र सुरू झालं तेव्हा विद्यार्थी विचारायचे, मॅडम, प्राजक्ता मॅडम कुठे गेल्या? अनामिका फक्त एवढंच म्हणायची, त्या आजही आपल्या शिकवण्यात आहेत. आणि प्रत्येक संध्याकाळी ती गच्चीवर बसून चंद्राकडे बघायची, जिथे त्यांच्या आठवणी चमकत असायच्या. तिचं आयुष्य शांत पण प्रेमानं परिपूर्ण झालं होतं. त्या दोघींचं प्रेम समाजाच्या सीमांच्या पलीकडे होतं, जे फक्त दोन हृदयांना जोडतं, शब्दांशिवाय. आणि म्हणूनच त्यांची कथा संपली नाही. ती आजही त्या शाळेच्या भिंतींमध्ये, त्या गच्चीच्या वाऱ्यात आणि प्रत्येक चहाच्या सुगंधात जिवंत आहे. दोन शिक्षिकांचं प्रेम, जे काळ, समाज आणि मृत्यूच्या पलीकडेही टिकून राहिलं. कारण प्रेम कधी मरत नाही, ते फक्त रूप बदलतं आणि आठवणीतून अमर होतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील.